त्या बारामतीकरांकरता दादांनी अजून काय करायचं होतं? मनामध्ये सल आहे, पराभव होऊ द्या, एक खंत आहे, एक सल मनामध्ये दादा. मागच्या 15 वर्षापासून तुम्हाला मी पिंपरी चिंचवडचा विकास कामांच्या माध्यमातून पाहतो की ज्या विकास कामांमधून पिंपरी चिंचवड आपण जागतिक नकाशावरती पोहोचवलं, त्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी तुम्हाला नाकारण्याचं किंवा तुमच्यावरती गैरविश्वास दाखवण्याचं काम केलं. आणि म्हणून दादा, तुमच्या प्रेमातून, तुमच्या उपकारातून आम्ही उत्तराई होण्याचा हा थोडासा प्रयत्न करतोय. दादा, ये समोर बसलेले अभी तो झाकिए, घर पे बैठ के देखने वाले अभी और भी बाकी है. बरोबर पर्यटन हे देखील समीकरण आपण या ठिकाणी जपण्याचं किंवा वाढवण्याचं काम केलं. माझ्या आया बहिणींना मी दादा सांगत होतो की मला एक वेळ संधी द्या. मी कुणाच्या भिंतीत जाऊन सांगत नव्हतो, तर हजारो संख्येच्या समोर सांगितलं की दादा, मला माझ्या मायबाप जनतेला सांगितलं, मला एक वेळ संधी द्या, त्या संधीचं सोनं करून दाखवील. परंतु दादा, तुम्ही संधीचं सोनं नाही, तुम्ही हिरा करून दाखवलं, हा देखील मला छाती ठोकपणाने सांगायचं. माझ्या आया बहिणीला सांगितलं, तुमच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवील. दादा, आपण 450 कोटी रुपयाचा निधी जल जीवन मिशनच्या योजनेच्या माध्यमातून गावापाड्यापर्यंत पाणी पोहोचवण्याकरता जो निधी दिला, त्यातनं कामं झाली. परंतु मला काही गोष्टी सांगायच्यात. तुम्ही पैसा देता, मी मागल ते देतो, परंतु काही अधिकारी आणि ठेकेदारांनी माझ्या गावपाड्यातल्या आया बहिणींचा डोक्यावरचा हंडा उतरवत असताना ज्या काही पाण्याच्या योजना केल्या त्या अर्धवट केल्यात. आपण तंबी देऊन सूचना द्या, येणाऱ्या 6 महिन्याच्या आत प्रत्येक गावापाड्यावरची पाणी योजना सुरळीत झाली पाहिजे. आणि जो सुनीलनी शब्द दिला तो मला पूर्ण करायचा आहे. त्याकरता प्रत्येक योजना व्यवस्थित झाली पाहिजे. रस्त्यांची कामं सुरू आहेत, तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालय पाहिजे ते माझ्या दादांनी दिलं, आपल्या दादांनी दिलं. आणि म्हणून दादा, तुमच्या प्रेमातून, तुमच्या उपकारातून आम्ही उत्तराई होण्याचा हा थोडासा प्रयत्न करतोय. आज या आया बहिणी वडीलधारी बघितल्यावरती मला सुद्धा एक शेर आठवतो. मला सुद्धा आनंदानं मन भरून आलं. दादा, ये समोर बसलेले अभी तो झाकिए, घर पे बैठ के देखने वाले अभी और भी बाकी है. आम्हाला गाड्या मिळाल्या नाही म्हणून येऊ शकले नाही, आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना ज्यांना ज्यांना आणण्याची व्यवस्था केली ते आले, आणि ज्यांना मिळाली नाही ते सुद्धा आलेत. हे प्रेम, हा विश्वास, ही ताकद जे तुम्ही दिलं ते टिकवण्याचं काम दादा तुम्ही मागच्या 4-4.5 वर्षामध्ये केलं. एक खंत आहे, एक सल मनामध्ये आहे दादा. मागच्या 15 वर्षापासून तुम्हाला मी पिंपरी चिंचवडचा विकास कामांच्या माध्यमातून पाहतो की ज्या विकास कामांमधून पिंपरी चिंचवड आपण जागतिक नकाशावरती पोहोचवलं, त्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी तुम्हाला नाकारण्याचं किंवा तुमच्यावरती गैरविश्वास दाखवण्याचं काम केलं. आणि मागच्या 10 वर्षापूर्वी महापालिकेची सत्ता तुमच्याकडून काढून घेतली. ठीक आहे, स्थानिक होते, तिथल्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी तुम्हाला स्वीकारलं नसेल, परंतु ज्या मायबाप जनतेने मावळच्या दादा तुमच्या जीवावरती 4-4.5 वर्षात माझा विश्वास ठेवला, अवघ्या 4 वर्षात मग बारामतीकरांकरता 40 वर्ष ज्या दादांनी रक्ताचं पाणी केलं, ज्या बारामतीला विकास कामं कशी असतात, ज्या बारामतीमध्ये खडकावरती फुलं उगवली, त्या बारामतीकरांकरता दादांनी अजून काय करायचं होतं? मनामध्ये सल आहे, पराभव होऊ द्या. आमचा पराभव झाला तरी दुसऱ्या दिवशी दादा व्यासपीठाचं काम सोडलं, लगेच मंत्रालयाच्या दालनामध्ये येऊन तुम्ही काम सुद्धा सुरू केलं. पराभवानं आम्ही खचलो नाही, पराभवानं आम्हाला अपमानित वाटलं नाही, पण 40 वर्षाचा त्याग, 40 वर्षाचा कष्ट बारामतीकर फक्त 4 दिवसामध्ये सहानुभूतीला आणि वेगवेगळ्या भूलथापांना विसरले. परंतु मावळची मायबाप जनता कुठल्या भूलथापांना विसरणार नाही. तुम्ही जे काही केलं दादा,
तुमच्या मागेही माझी मायबाप जनता उभी आहे, एवढं ज्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो. अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, परंतु दादा आपल्याकडनं जेवढं मागेल तेवढं तुम्ही देत असताना मागील 8-10 दिवसापूर्वी आपल्याला भेटायला तळेगाव शहरातले काही मंडळी आलो. आपल्याला तळेगाव शहराकरता आंध्रा धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी मिळावं अशी देखील मागणी केली. त्यावरती तात्काळ आपण देखील निर्देश दिले. येणाऱ्या काही दिवसामध्ये काय करायचं, कशा पद्धतीने करणार आहात हे आम्हाला देखील किंवा तळेगाव शहरातल्या जनतेला समजेलच. परंतु तळेगाव चाकणचा रस्त्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर इथल्या काही भौतिक सुविधा करत असताना वेगवेगळ्या योजनांच्या बाबत देखील आपण सांगालच. परंतु उद्याच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न जे आहेत, जे सोडवायचे राहिलेत ते देखील दादा तुमच्याकडनं सुटतील एवढीच अपेक्षा करतो. आणि माझ्या मायबाप जनतेच्या वतीनं, माझ्या वडीलधाऱ्यांच्या वतीनं मनापासून आपलं स्वागत करून एवढंच सांगतो की मायबाप जनता ही माझं सर्वस्व आहे. पैशासाठी, पदासाठी मी दादा राजकारणात काम करत नाही. मला पैशाची भूक नाही किंवा कुठल्या मान सन्मानाचा देखील मला कुठली आवश्यकता नाही. परंतु ज्या मायबाप जनतेनं विश्वास ठेवलाय, याच विश्वासानं आयुष्यभर तुमच्याशी प्रामाणिकपणे राहील, याच विश्वासानं तुमची सेवा करील. उद्याच्या निवडणुका होतील त्या होतील, काय व्हायचं होऊ द्या, परंतु पद प्रतिष्ठा महत्वाची नसते हेच मला माहिती आहे. आणि म्हणून माझ्या विरोधकांना सुद्धा सांगतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आया बहिणींना आशीर्वाद दिलं, बारक्या बारक्यावर बच्चा कच्च्यांनी सुद्धा आया बहिणींना सांगितलं की तू अण्णाला मतदान केलं पाहिजे, देवापुढे हात ठेवून शपथा घ्यायला लावल्या. ते दिवस अजूनही सुनील शेळके विसरलेला नाहीये. आजही तो दिवस आठवतो. काही मंडळी काही मंडळी टीका टिप्पणी करतात, आरोप करतात. काही लोक टीका टिप्पणी करतात, आरोप करतात. मला आरोपाचं पण देखील वाईट वाटत नाही, परंतु माझा बाप कष्ट करतो, माझे भाऊ कष्ट करतात, माझी बायको सावलीसारखी उभी आहे. माझे सहकारी माझ्या बरोबर आहेत. आया बहिणींचं पाठबळ आणि आशीर्वाद आहे. मी आज सांगतो, याच लक्ष्मीतून, याच भूमिपुत्र, तुमचा पैसा मला नको, तुमचा सन्मान नको. ज्या दिवशी सुनील शेळके पैसा तुमचा माझ्या दाराच्या आत आणील, त्या दिवशी सुनील शेळके करता तुमची दारं बंद असतील, हा मला खात्री आहे, मला विश्वास आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुमच्याशी प्रामाणिक आहे तोपर्यंत तुम्ही विश्वासानं राहा, एवढंच या निमित्तानं सांगतो. ज्या माझ्या आया बहिणींना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था झाली नाही, ज्यांची गैरसोय झाली, त्या सर्व आया बहिणींना विनंती करतो, माझ्यासाठी, दादासाठी आलाय, थोडंसं सांभाळून घ्या, जसं मिळेल तसं बसा. धन्यवाद. दादा तटकरे साहेब, पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. आणि खऱ्या अर्थाने दादा या ठिकाणी